वसई विरार शहर महानगरपालिका सौंदर्यीकरणावर करोडो रुपये खर्च करते, परंतु वसई जो आपण एंट्री करतो त्यावेळेला चिमाजी अप्पांच्या नावाने एक छोटंसं गार्डन बनवलं आहे। त्या गार्डनची अवस्था किंवा त्या बोर्डची अवस्था पाहता तुम्ही देखील थक्क व्हाल। मागील 2 ते 3 महिन्यापासून नरवीर चिमाजी अप्पांच्या नावातलाच जी अक्षरे आहेत ही गळून पडायला लागलेली आहेत, परंतु महापालिकेचे इथे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही। ह्या बोर्डकडे जर आपण पाहिलं की हा वसईमध्ये एंट्री केल्यानंतरचा एक सुशोभीकरणाचा पॉईंट आहे आणि ज्या चिमाजी अप्पांचं वसई किल्ल्यासाठी किंवा वसईसाठीचं योगदान आहे त्या योगदानाचा महानगरपालिकेला कदाचित विसर पडला असावा। याची दखल आता शिवसेनेच्या युवा सेनेने घेतलेली आहे, उद्धव ठाकरे गटाच्या, आणि येत्या 7 दिवसात जर हा बोर्ड दुरुस्त झाला नाही तर आम्ही स्वखर्चाने दुरुस्त करण्याचं जे एक चॅलेंज या युवा कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की चिमाजी अप्पांच्या बोर्डसाठी असा किती खर्च येणार आहे किंवा हा बोर्ड रिपेअर करण्यासाठी असा काय कुठे लाखो रुपये खर्च येणार आहे। आपण चौक दुरुस्ती करतो, करोडोच्या LED लाईट लावतो, परंतु हे जे मेन चिमाजी अप्पांचा वसईसाठी योगदान आहे आणि त्यांच्या नावाच्या जर फलकाची अशी अवस्था असेल तर नेमकं म्हणायचं काय। वसई विरार शहर महानगरपालिका जी आहे की आपण वसई विजय उत्सव साजरा करतो, ज्यावेळी वसई किल्ला जिंकला चिमाजी अप्पांनी त्या दिवशी 16 मेला वसई विजय उत्सव साजरा करतो। या विजय उत्सवाला लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते, परंतु असं असताना एक छोटासा बोर्ड बनवण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही, पैसा नाही, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण युवा सेनेचं आंदोलन कसं असणार आहे यावर अतुल मोटे यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। खरं तर आज जो महान पुरुष आहे, जे विद्वान पुरुष आहेत नरवीर चिमाजी अप्पा, त्यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात 2 वर्ष लढा देऊन आपला वसई किल्ला जिंकला। मात्र दुसरीकडे अशा प्रकारे नरवीर चिमाजी अप्पांच्या या फलकाची डागडुजी न करता दुरावस्था झालेली आहे। महानगरपालिका नको त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करते आणि ते पैसे उधळते, अक्षरशः ते पैसे पाण्यात जातात, मात्र त्यांना दुसरीकडे या फलकाची दुरुस्ती करायला वेळ नाही। येत्या 7 दिवसात जर त्यांनी या फलकाची दुरुस्ती केली ना तर युवा सेना स्वखर्चाने हे काम करेल, याची दखल आयुक्तांनी घ्यावी। आज लाखो रुपये खर्च करून वसई किल्ल्यामध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या नावावर विजयोत्सव घेतला जातो आणि दुसरीकडचे त्यांचाच फलक अशा प्रकारे त्या नाव पूर्ण मिटलेलं आहे, नरवीर चिमाजी अप्पांचा मग पाण्यात गेलेला आहे। असं या ठिकाणी जर आयुक्तांनी आता लक्ष न देता या फलकाचं काम केल्यानंतर युवा सेना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।